नमस्कार विद्यार्थ्यांनो. अल्डेहाइड कीटोनच्या बाबतीत आपण ऑलरेडी 3 लेक्चर पाहिले की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स, त्याच्याबरोबर स्ट्रक्चर, जनरल बेसिक कन्सेप्ट, UPSC नॉमेनक्लेचर, कॉमन नेम सिस्टीम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अल्डेहाइड अँड कीटोनच्या म्हणजे 4थ्या लेक्चरमध्ये अल्डेहाइड अँड कीटोनचं आयसोमेरिझम पाहणार आहोत. सो आयसोमेरिझमची जी कन्सेप्ट आहे तर याच्यामध्ये व्हॉट इज द आयसोमेरिझम? कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असेल बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला तर असे जे कंपाऊंड आहेत यांना आपण आयसोमर्स ऑफ इच अदर असं म्हणत असतो. पण आयसोमेरिझममध्ये सुद्धा आता आपल्याला मोस्टली 11वीच्या बेसिसवर, कारण 11वीला आपण हे कन्सेप्ट पाहिले आहेत चॅप्टर नंबर 13मध्ये, तर ह्या कन्सेप्टमध्ये अल्डेहाइड अँड कीटोनच्या बाबतीत आयसोमेरिझम आपल्याला पाहिजे. तर याच्यामध्ये फर्स्ट आयसोमेरिझमचा पहिला पॉईंट आपण घेणार आहे. तुम्ही हे कन्सेप्ट 11वीच्या पुस्तकात पण पाहू शकता, चेन आयसोमर. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ चेन आयसोमर्स? हा पहिला पार्ट आपण पाहू. व्हॉट इज द चेन आयसोमर? लक्षात ठेवा, ज्याही प्रकारचा आयसोमेरिझम असतो तर त्याच्यात पहिली टर्म जी दिलेली आहे ती डिफरंट असेल. म्हणजे चेन आयसोमेरिझम हा पार्ट दिला आहे तर याच्यामध्ये वेगळा जो असेल 2 मॉलिक्युल्समध्ये किंवा 3 मॉलिक्युल्स किंवा किती असो, तर यांच्यात चेन या वेगवेगळ्या असतील, म्हणून यांना चेन आयसोमर असं म्हटलं जात असतं. फॉर एक्झाम्पल, समजा मी एक अल्डिहाइड घेतोय, like the pentanon, that is the pent. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं 1 2. सो सेकंड पोझिशन हॅज अ डबल बॉन्ड O, कार्बोनिल ग्रुप सेकंड पोझिशनला आहे. सो द पेंट 2 ऑन, हा पेंट 2 ऑन किंवा 2 पेंटॅनॉन हा आपण इथं घेणार आहेत. दॅट इज अ पेंटॅन 2 ऑन, हा आपण इथं घेणार आहेत सेकंड पोझिशन. आणि ह्या पेंटॅन 2 ऑनची जी चेन आहे ही एक प्रकारे स्ट्रेट चेन आहे की ज्याच्या सेकंड पोझिशनला कार्बोनिल ग्रुप. या कंपाऊंडचा जर आयसोमर आपण घेतला तर ह्याच्यामध्ये आपल्याला चेन डिफरंट करायची आहे. मग चेन जर डिफरंट करायची तर मी ह्याच्यातला एक कार्बन रिड्यूस करतो, कार्बोनिल ग्रुप हा सेकंड नंबरलाच ठेवतो, आणि ही जी कार्बनची चेन आहे ह्या कार्बनच्या चेनला आता सेकंड पोझिशनला एक मिथाइल ग्रुप प्लेस करतो. तर या ठिकाणी जर पाहिलं तर द कार्बन हॅज अ नंबर ऑफ कार्बन इज इक्वल टू 5. 5 कार्बन आहेत. हायड्रोजनची पोझिशन, नंबर ऑफ हायड्रोजन्स आर 10 अँड ऑक्सिजन इज 1. सो या ठिकाणी डबल बॉन्ड म्हणजे 2 हायड्रोजन कमी होतात. सो देअरफॉर द कंपाऊंड C5H10O याची जर आयसोमेरिझम आपण पाहिलं तर याच्यात 2 चेन आयसोमर हे 2 होत आहेत की पेंटॅन 2 ऑन, आणि हा जर घेतला आपण सो दिस इज द थर्ड पोझिशन. सो इज द 3 मिथाइल. कार्बनची संख्या 1 2 3 4 आहे, 1 2 3 4, म्हणून ब्युटॅन, आणि सेकंड कार्बनला ओन. सो इज द 3 मिथाइल ब्युटॅनॉन, ब्युटॅन 2 ऑन हा त्याचा दुसरा आयसोमर हा तयार होईल. म्हणजे ज्याच्यामध्ये चेन वेगवेगळे असेल तर अशा प्रकारच्या आयसोमरिझमला आपण सो वी कॅन से दॅट इट इज द चेन आयसोमर. अनदर एक्झाम्पल आपण घेऊ, दॅट इज द सेकंड पार्ट जो घेणार आहे, दॅट इज अ पोझिशन आयसोमर. सो द सेकंड वन इज द पोझिशन आयसोमर. पोझिशन आयसोमर म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे मागच्या वेळेस सांगितलं चेन आयसोमर आहे तर चेन डिफरंट आहे. सो देअरफॉर पोझिशन आयसोमर म्हणजे अशा कंपाऊंड्समध्ये पोझिशन जी असेल ती पोझिशन वेगवेगळी असेल फंक्शनल ग्रुपची. ही गोष्ट लक्षात ठेवा, फंक्शनल ग्रुपची जी पोझिशन आहे ही डिफरंट असेल. फंक्शनल ग्रुपची पोझिशन जर डिफरंट असेल तर एक गोष्ट घ्या, याच्यात एक्झाम्पल जर आपण घेतलं, वरचंच एक्झाम्पल आपण घेऊ, दॅट इज द पेंटॅन 2 ऑन जो कंपाऊंड आपण एवढ्यात पाहिला. तर इथं हा मी घेतला, दॅट इज अ पेंटॅन 2 ऑन, हा कंपाऊंड मी घेतोय. तर ह्या कंपाऊंडचा पोझिशन ऑफ डबल बॉन्ड O, कार्बन डबल बॉन्ड इज 2. तर ह्या सेकंड पोझिशनच्या ऐवजी जर पोझिशन चेंज झाली फंक्शनल ग्रुपची
तर ह्याच्यामध्ये बघा चेन सारखी आहे, पण जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याची पोझिशन मी आता बदलली. जो इकडे 2 होता तर आता इकडे 3 नंबरला ठेवला आहे. दॅट इज तो बी झाला आहे पेंटॅन 3 ऑन या पोझिशनला तो गेलेला आहे. तर ह्या पोझिशनला गेल्यानंतर आता बघा इथं चेन सारखी आहे, पण फंक्शनल ग्रुपची पोझिशन ही बदललेली आहे. सो देअरफॉर द सच टाइप ऑफ कंपाउंड इन विच द पोझिशन इज डिफरंट, सो दे आर कॉल्ड ॲज द पोझिशनल आयसोमर ऑफ इच अदर. त्याच्यानंतर थर्ड पार्ट जो आपण घेणार आहे दॅट इज द फंक्शनल ग्रुप आयसोमर. सो देअरफॉर नाउ थर्ड पार्ट फंक्शनल ग्रुप आयसोमर हा पार्ट आपण बघू. तर बघा ह्याच्यामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं चेन आयसोमरची चेन वेगळी असेल, पोझिशन आयसोमरचे पोझिशन्स वेगवेगळे असतील. सो फंक्शनल ग्रुप आयसोमरचे काय वेगळे असेल, फंक्शनल ग्रुप वेगवेगळे असतील. तर जे मॉलिक्युल्समध्ये फंक्शनल ग्रुप हे वेगवेगळे आहेत तर त्यांना आपण फंक्शनल ग्रुप आयसोमर म्हणतो. आणि अल्डिहाइड आणि कीटोन, अल्डिहाइड अँड कीटोन हे जे आहेत हे एकमेकाचे फंक्शनल ग्रुप आयसोमर सुद्धा होऊ शकतात. म्हणजे मॉलिक्युल्समध्ये फंक्शनल ग्रुप हा बदलेल. फॉर एक्झाम्पल मी एक कंपाऊंड घेतला, समजा CH3 CH2 CHO. ह्या कंपाऊंडचं नाव आहे दॅट इज अ प्रोपॅनल. तर ह्या प्रोपॅनलमध्ये कार्बनची संख्या आपण पाहिली, सो कार्बन इज इक्वल टू 3. हायड्रोजन जर आपण काउंट केले सो हायड्रोजन इज 6 आणि 1 ऑक्सिजन, सो इट इज द फॉर्म्युला C3H6O. आणि सेकंड याचा कंपाऊंड जर घेतला सो हिअर द CH3 C डबल बॉन्ड O CH3 विच इज कॉल्ड ॲज ॲसिटोन और प्रोपॅनॉन, किंवा त्याला प्रोपॅनॉन सुद्धा म्हणू शकता, प्रोपॅनॉन. तर ह्याच्यामध्ये सुद्धा बघा आपण काउंट केले कार्बन 3 हायड्रोजन 6 अँड ऑक्सिजन 1. तर ह्याच्यामध्ये बघा फंक्शनल ग्रुप जो आहे ह्या कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुप हा अल्डिहाइड आहे, ह्या कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुप हा कीटोन आहे. म्हणून मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सेम बट द फंक्शनल ग्रुप इज डिफरंट. सो देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज द फंक्शनल ग्रुप आयसोमर ऑफ इच अदर. पोझिशनल आयसोमरच्या बाबतीमध्ये आपण जे पाहिलं की कीटोनमध्ये आपण हे एक्झाम्पल्स पाहिले, पण असे एक्झाम्पल्स आपण अल्डिहाइडमध्ये बघू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. याचं कारण असं आहे की कीटोन हा बाय व्हॅलेंट फंक्शनल ग्रुप आहे, तो 2 साईडने अटॅच होऊ शकतो. कार्बोनिल ग्रुपला 2 साईड आहेत अटॅच व्हायला, पण अल्डिहाइडच्या केसमध्ये अल्डिहाइडला फक्त मोनो व्हॅलेंट साईट आहे अटॅच होण्यासाठी. म्हणून हा जो अल्डिहाइड आहे याची पोझिशन बदलू शकत नाही. आणि मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं की अल्डिहाइडचा जर नंबर आला सो इट्स ऑलवेज नंबर 1 पोझिशन इथं. जसं इथं कार्बोनिल ग्रुप 2 आहे 3 आहे, पण अल्डिहाइड हा नेहमी नंबर 1लाच असतो. म्हणून अल्डिहाइडला पोझिशन आयसोमर हे नसतं. तर हे 3 प्रकार झाले आपण आयसोमरिझमचे. याच्यात आता पुढचा जो पार्ट आपण पाहणार आहे की मेटामेरिझम. द फोर्थ पार्ट आपण पाहणार आहे याच्यात आहे दॅट इज द मेटामेरिझम. तर मेटामेरिझम हा सुद्धा एक प्रकारे जे आपण 2 पार्ट पाहिले आता एवढ्यात दॅट इज अ चेन आयसोमर. तर याच्यामध्ये दिलेल्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असेल, दॅट इज दे हॅव द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, बट बोथ साइड ऑफ फंक्शनल ग्रुप जे असतील, म्हणजे फंक्शनल ग्रुप जे आहे म्हणजे आपला जो आहे फंक्शनल ग्रुपचा कार्बोनिल, त्याच्या ग्रुपच्या आजूबाजूचे जे ग्रुप्स आहेत हे वेगवेगळे असतील. फंक्शनल ग्रुप द अल्किल ग्रुप जे असतील ते कसे असतील, डिफरंट असतील. तर अल्किल ग्रुप जर ह्याच्यामध्ये डिफरंट असतील तर यांना आपण काय म्हणू, मेटामेरिझम. आता लक्षात घ्या आपणच्या अगोदरचे जे एक्झाम्पल पाहिले तर ह्याच्यामध्ये पोझिशन आयसोमर प्लस फंक्शनल ग्रुप आयसोमर ह्यांची जर बेरीज केली तर ते एकमेकाचे मेटामर्स असं आपण म्हणू शकतो. लक्षात घ्या. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल
जो आपण एक्झाम्पल पाहिलं ब्युटॅन टू ऑनचं 3 ऑनचं, तर याच्यामध्ये बघा इकडं इथाईल ग्रुप आहे, इकडे इथाईल ग्रुप आहे, आणि म्हणजे कार्बोनिलच्या दोन्ही साईडला इथाईल ग्रुप आहे. पण जो आपण 2 ऑनचं बघितलं तर इकडं एन प्रोपिल ग्रुप आहे, इकडं मिथाईल ग्रुप आहे. म्हणजे कार्बोनिलच्या दोन्ही साईडचे जे ग्रुप आहेत हे दोन्ही साईडचे ग्रुप बदलत आहेत याच्यामध्ये, आणि म्हणून यांना एकमेकाचे मेटामर्स म्हणू शकतो. तर याच्यात आपण एक एक्झाम्पल घेऊ, मोठं एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल आयसोमर मी घेतोय, आयसोमर ऑफ C5H10O याचे आयसोमर घेऊ आपण. C5H10O याचे आयसोमर जर आपण घेतले तर याच्यात पहिलं स्ट्रक्चर आपण अल्डिहाइड घेऊ. सो द अल्डिहाइड्स, तर बघा 5 कार्बन आहेत, 1 2 3 4 5, आणि मग इकडं आहे CHO म्हणजे अल्डिहाइड ग्रुप. 5 कार्बन परत आहे, पण आता आपण याची चेन बदलू. सो देअरफॉर द चेन, एक कार्बन कट केला, आणि आता हा जो CHO आहे हा एक कट केलेला कार्बन मी या ठिकाणी प्लेस केला. परत याच्यात आपण काय करू शकतो, हा जो एक कार्बन आहे हा आपण आता याच्या 1 2 3 पोझिशनला ठेवला, 3च्या ऐवजी मी 2 पोझिशनला ठेवतो, तर याचा अजून एक आयसोमर तयार होऊन गेला. सो CHO, अँड दिस इज द नाउ द कम्स टू द सेकंड पोझिशन. अजून एक करू शकतो. आता हे कार्बन याच्या पुढे आपण कट करू शकत नाही, पण आता हा परत एक कार्बन जर इकडून कट करून सेकंडला ठेवला तर याचा अजून एक आयसोमर तयार होतोय, आणि दिस आयसोमर इज बिकम्स नाव CHO. लक्षात घ्या, इथं कार्बन 5 आहेत एका सरळ रेषेत, इकडं कार्बन 4 आहेत, इकडं पण 4 आहेत, आणि इकडं 3 आहेत. म्हणजे हळूहळू आपण ते कमी करत गेलो. तर आता लक्षात घ्या, हे जे आयसोमर आहेत हे एकमेकाचे काय आहेत, ऑल ऑफ दिस आयसोमर, हे सर्व तुम्ही दिसतात चेन या वेगवेगळे आहेत, म्हणून या सर्वांना आपण त्यांचे चेन आयसोमर असं म्हणू शकतो. हे अल्डिहाइड झाले C5H10O चे. आता कीटोन घेऊ. कीटोन असा की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला या सर्वांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल C5H10O. तर कीटोन मी घेतोय. सो हिअर दिस इज द कीटोन. लक्षात घ्या, अल्डिहाइड आणि कीटोन मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सेम, पण फंक्शनल ग्रुप बदल आहेत, म्हणून ह्यांना मी एकमेकाचे कोणते आयसोमर म्हणेल, फंक्शनल ग्रुप आयसोमर. सो हिअर दिस इज द फंक्शनल ग्रुप आयसोमर. हे सर्व आहेत चेन आयसोमर, हे आहेत वरचे खालचे फंक्शनल ग्रुप आयसोमर. म्हणजे तुम्ही यालाही फंक्शनल ग्रुप आयसोमर, सर्वांना याच्याशी फंक्शनल ग्रुप आयसोमर म्हणू शकतो. पुढचं डबल बॉन्ड O. सो हिअर दिस इज यांना आपण म्हणू शकतो पोझिशनल आयसोमर. हे एकमेकाचे काय झाले, पोझिशन बदलले, म्हणून पोझिशनल आयसोमर झाले. आता याच्यातनं एक कार्बन कट केला याप्रमाणे, तर इथं ही जी चेन आहे ही बदललेली, म्हणून हे एकमेकाचे काय झाले, चेन आयसोमर झाले. तर इथं गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये अल्डिहाइडचे एकूण 4 आणि कीटोनचे एकूण 3 असे 7 आयसोमर हे तयार होत आहेत. कोणासाठी, C5H10O साठी. तर ह्या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये अल्डिहाइड आणि कीटोन्समध्ये जे कंपाऊंड्स आहेत हे पोझिशन, चेन आणि फंक्शनल ग्रुप या तिन्ही आयसोमर्सचा आपल्याला काय म्हणू शकतो की ह्याच्यामध्ये जे ग्रुप आहेत ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुपच्या दोन्हीही साईडला, म्हणजे कीटोनचे एक्झाम्पल घेऊ आपण, कार्बोनिल ग्रुपच्या दोन्हीही साईडला जे बदलत आहेत, तर ह्या कार्बोनिलसाठी, कीटोनसाठी फक्त दे आर कॉल्ड ॲज द मेटामर. अल्डिहाइडसाठी मेटामेरिझमची कन्सेप्ट नसते. याचं कारण सांगू, कारण अल्डिहाइड हा नंबर 1 पोझिशनलाच असतो, म्हणून त्याच्यामध्ये दोन्ही साईडचे ग्रुप येतच नाही. कीटोनमध्ये दोन्ही साईडचे ग्रुप येतात, म्हणून याच्यामध्ये चेन आणि पोझिशन आयसोमर जे आले कीटोनचे, बायव्हॅलंट ग्रुपचे जे पोझिशन आयसोमर आले ते सर्व झाले मेटामर्स. म्हणजे हे सर्व जे कंपाऊंड्स आहेत हे एकमेकाचे मेटामर आहेत. जे पोझिशन असो किंवा चेन आयसोमर असो ते एकमेकाचे मेटामर्स असे असतात. ओके, आणि हे सर्व आयसोमर जे आहेत हे C5H10O चे. तर अशा पद्धतीने आपण इथं C5H10O चे आयसोमरिझम पाहिलं आहे. अँड लास्ट पॉइंट आपण जे आता घेणार इथं, दॅट इज टॉटॉमेरिझम जो 11वीला गेला आहे आपल्याला, तो पॉइंट आपण घेऊ.
तर जो टॉटोमेरिझम जी असते ही कन्सेप्ट आहे दॅट इज द शिफ्ट ऑफ अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन हा जो असेल तो शिफ्ट होतो कोणाकडे, कार्बोनिल ग्रुपकडे. हा जो कार्बोनिल ग्रुपकडे आहे तो शिफ्ट होत असतो आणि ही प्रोसेस जी असते त्याला म्हणतो दॅट इज द टॉटोमेरिझम प्रोसेस. आणि ह्याच्यामध्ये ही जी शिफ्टिंग असते ती अशा पद्धतीने होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज द सी हिअर एच, कार्बनला 4 बॉन्ड, दिस इज द कार्बोनिल ग्रुप सी डबल बॉन्ड ओ. तर हा जो फॉर्म आहे याच्यात कीटोनचा कार्बोनिल ग्रुप आलेला आहे, कार्बोनिल ग्रुप आला, सो देअरफॉर दिस फॉर्म इज कॉल्ड ॲज द कीटो फॉर्म. कार्बोनिल ग्रुपच्या शेजारचा जो कार्बन आहे तो आहे अल्फा कार्बन आणि जो हायड्रोजन आहे त्याला आपण अल्फा हायड्रोजन. आता इथं काय होतं, ह्या बॉन्डमध्ये टेंडन्सी असते की या हायड्रोजनला या ठिकाणी शिफ्ट करणे आणि ऑक्सिजन त्याची इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कार्बनपेक्षा जास्त आहे. सो देअरफॉर देर इज इक्विलिब्रियम इज एस्टॅब्लिश. कोणामध्ये इक्विलिब्रियम येईल की मिक्सचर ऑफ द डिस्टिंक्ट मॉलिक्यूल विच आर रॅपिडली कन्वर्ट इन टू इच अदर. की एकच मॉलिक्यूल एकाच टाईपमध्ये नसतो तर तो एकमेकामध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तर हा कन्वर्ट होताना कसा करेल मग, की कार्बोनिल ग्रुपकडे हा हायड्रोजन पाठवेल आणि हा कार्बन ऑक्सिजन जो आहे तो कार्बनकडून इलेक्ट्रॉन घेईल आणि आता जे स्ट्रक्चर तयार होईल, सो बॉन्ड इज शिफ्ट हिअर, तो बॉन्ड इकडे शिफ्ट झाला म्हणून सिंगल बॉन्ड कन्वर्ट टू द डबल बॉन्ड. कार्बनचा या बॉन्ड सेम आणि ऑक्सिजनचा बॉन्ड जो आहे तो शिफ्ट झाला डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड आणि हायड्रोजन इज ट्रान्सफर टू द ऑक्सिजन. तर इथं बघा डबल बॉन्ड आलेला आहे, जिथं डबल बॉन्ड असतो तिथं इन, आपण अल्किनचे नॉमेनक्लेचर शिकलेलं आहे तर त्याच्यात इन हा पार्ट पाहिला आहे आपण, ई आपण शेवटी लावत असतो. आणि अल्कोहोल जर असेल मागच्या चॅप्टरचा अल्कोहोल तर ओल म्हणून याला इनॉल असं म्हटलं. तर लक्षात घ्या हा जो ॲरो दाखवलेला आहे दिस ॲरो शोज द इक्विलिब्रियम, स्ट्रक्चरली इक्विलिब्रियम बिटवीन द टू डिस्टिंक्ट मॉलिक्यूल. वेगवेगळे मॉलिक्यूल आहेत त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम याप्रमाणे एस्टॅब्लिश होतो. हा मॉलिक्यूल याच्यात कन्वर्ट होईल, हा मॉलिक्यूल परत याच्यात कन्वर्ट होईल. पण एक लक्षात घ्या कीटो फॉर्म जो असतो तर आपण यांना इनॉल का घेत नाही, कीटोच का घेतो, याच्यात परत एक कारण आपण एक्झाम्पल लिहिताना कीटो अल्डिहाइड कीटोन या फॉर्ममध्ये लिहितो. तर कीटो फॉर्मच का लिहितो, इनॉल फॉर्म का लिहितो. तर याचं कारण असं आहे की द कार्बन ऑक्सिजन हा जो बॉन्ड आहे हा वीक आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे हा बॉन्ड वीक आहे. बट ॲज कम्पेअर टू दिस कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन जो आहे हा स्ट्रॉंग आहे. म्हणजे काय की ह्याच्यामध्ये मॉलिक्यूल जास्तीत जास्त प्रयत्न करतो स्ट्रॉंग फॉर्ममध्ये राहण्याचा. म्हणजे हा फॉर्म जर असेल तर हा नियरली 90% फॉर्म जो असतो हा मॉलिक्यूलमध्ये 90% पेक्षा जास्त फॉर्म जो असतो तो कीटो फॉर्म असतो आणि कमी प्रमाणात म्हणजे अबाउट ओनली 10% किंवा 1%च्या आसपास जो फॉर्म असतो तो हा इनॉल फॉर्म असतो. कारण स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड कार्बोनिल ग्रुपची बॉन्ड जी आहे स्ट्रेंथ जास्त आहे म्हणून तो त्या फॉर्ममध्ये असतो. सो दिस इज अबाउट द टॉटोमेरिझम. याचे एक एक्झाम्पल घेऊ आपण टॉटोमेरिझमचं. फॉर एक्झाम्पल टॉटोमेरिझमचं स्ट्रक्चर आपण काढू. फॉर एक्झाम्पल मी सायक्लोपेंटॅनॉन घेतला, दिस इज द सायक्लोपेंटॅनॉन. तर हा कार्बोनिल ग्रुपच्या शेजारचा कार्बन, सो दिस इज द हायड्रोजन. याचा जरी इनॉल काढला तर हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, हा इकडे शिफ्ट झाला, तर याचा इनॉल असा तयार होतो. डबल बॉन्डचा झाला OH आणि जो बॉन्ड आहे तो झाला डबल. पुढचे एक एक्झाम्पल घेऊ. सपोज मी एकदा घेतलं CH3 C डबल बॉन्ड O CH3 आणि ह्याचा इनॉल जर काढायला गेलो तर हा कार्बोनिलच्या शेजारचा कार्बन आहे अल्फा. इथला एक हायड्रोजन इकडे शिफ्ट होईल म्हणजे CH3 जसंच्या तसा, हा C जसं तसा, हायड्रोजन इथं सिंगल बॉन्ड इकडच्या शिफ्ट होते म्हणून सिंगल बॉन्ड कन्वर्ट होतं डबल बॉन्ड. एक हायड्रोजन कमी केला CH2 आणि डबल बॉन्ड ओचा झाला OH. सो हे झालं याचं. अशाच प्रकारची इक्विलिब्रियम सिस्टीम आपण अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्समध्ये सुद्धा बघायला मिळते ज्याच्यात डबल बॉन्ड शिफ्ट होत असतो. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CH C डबल बॉन्ड OH हा एक कंपाऊंड आपण घेतला.
आता ह्याच्यामध्ये काय होतं की इक्विलिब्रियम याच्यात सुद्धा एस्टॅब्लिश होऊ शकतो, इनॉल इक्विलिब्रियम. कसा? हा जो शेजारचा हायड्रोजन आहे हा शिफ्ट होण्याच्या ऐवजी इथं हा डबल बॉन्ड सुद्धा शिफ्ट होऊ शकतो आणि हा ऑक्सिजन जो आहे हा याप्रमाणे त्याचे इक्विलिब्रियम शिफ्ट करत असतो. ओके, सो नाव देर इज अ क्वेश्चन इज दॅट हा डबल बॉन्ड जर इकडून गेला तर इथं काय इथला हायड्रोजन हा ट्रान्सफर होईल या साईडला आणि वी गेट द फॉर्मेशन ऑफ CH3 इक्विलिब्रियम स्ट्रक्चर याप्रमाणे CH3 CH डबल बॉन्ड C H CH C double bond C OH, and now in this way there is the equilibrium is formed. ओके, तर याप्रमाणे आपण एक्झाम्पल्स पाहिले टॉटोमेरिझम. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला आपण घेऊ काही रिॲक्शन्स. थँक्यू.